समाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गुरुदेव दत्त भगवान की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुचरित्र अध्याय 7। श्री गणेशाय नमः। नामधारक मने सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हासी निरोपिजे स्वामी कृपेसी पूर्वी कवना साक्ष झाली समस्त तीर्थे सांडोनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांगा मज ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वांछा होतसे ज्ञान ज्योती कृपा सिंधू गुरुराया सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसे एक चित्ते परियेसा पूर्वयोगी इक्ष्वाकुंशी मित्रसह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्म रत देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीन विद्योद्योगी दयानिधी असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदिसी प्रवेशला महावनवासी वसती शार्दूल सिंह जेथे निर्मनुष्यारण्यात राजा पारधी खेळत भेटला ते अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक राजा देखोनी तयासी वर्षताशर झाला गोपेसी मूर्छना येऊनी धरणीसे पडला दैत्य तयावेळी होत तयाचा बंधू जवळी आक्रंद तसे परबळी पाषाण हाणी कपाळी बंधू शोके करोनिया प्राण तेजिता निशाचर बंधुसे म्हणतसे येर जरी तो होसे माझा सहोदर सोड घे माझा तू ऐसे बोलूनी बंधुसे दैत्य पावला पंचत्वासे अनेक मायापासे नररूप धरिले तयावेळी रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व करी राजयाचे हाती नम्रत्वे बोलोनिया सेवा करी नाना परी सेवकाचे सारखे मन धरी कितीक दिवसावरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकोनी दुष्ट जीवा ते वधोनी राजाला परतोनी आपुल्या नगरा परियेसा ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्धाले परियेसी आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठाधिका परियेसा ते दिवशी राजा नेहमी स्वयंपाक करवी तसे सविवेक कापट्टे होता तो सेवक त्या स्थानी ठेविला राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वससी जे जे मागेल भाणवसी सर्वांनी त्वा द्यावे अंगीकारोनी तो सेवक नर मांसानोनी देख कापट्टे भावे करवे पाक केली शाक तया वेळे ठाय घालिता ऋषेश्वरासी पहिलेच वाढिले नरमांसासी पाहता कोपाला वशिष्ठासी दिधला शाप तये वेळी वशिष्ठ म्हणे रायासी नरमांस वाढिले आम्हासी त्वरित ब्रह्मराक्षस होशी म्हणून शाप दिधला शाप देता तये वेळी राजा कोपला तत्काळी अपराध नसता प्रबळी वाया मजका शापेले नेने मांसपाक कोणी केला माझा निरूप नाही झाला वृथा आमुते शाप दिदला आपण शापीन म्हणतसे उदक घेऊन अंजोळी शापावया सिद्ध झाला ते वेळी तव राजपत्नी उनी जवळी वर्जी आपुले पती ते पतीशी म्हणे ते नारी गुरुशी शापिता दोष भारी वंदोनी तयाचे चरण धरे तेने भवसागर तरशील मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजोळीचे उदक जान टाकी आपुले चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी कल्मशपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव राजपत्नी येऊनी परियेसी लागली वशिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज करुणा वचन ऐकोनी शांत झाला वशिष्ठ मुनी वर्ष 12 क्रमोनी पुनरपी राजा होशील उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी गेला आपुले स्थानासी ब्रह्मराक्षस राजा परियेसे होनी गेला वनांतरा निर्मनुष्यारण्यात राजा राहिला प्रख्यात भक्षितसे आणि कजंत पशु मनुष्य आदी करुणी असे क्रमिता तयेवणी मार्गस्थ दंपत्ये दोन्ही ब्राह्मण जाता मार्ग क्रमोणी देखिला राक्षस भयासूर येऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुशी घेऊनी गेला भक्ष्यावयासी विप्रस्त्री समागमी अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षस चरणी राखे मजला आहे वपणी प्राणेश्वराते सोडे पितया न भक्षिगा माझा प्रती माझी तयावर अति प्रीती मज भक्षिगा मनी सुमती वल्लभाते सोडोनिया पतिविन राहता नारी जन्मवृथाची दगडा परी
पहिले माते शिवकारी प्राण राखे पतीचे, पते लावण्य पूर्व वयसी वेदशास्त्र पारंगेसी, याचा प्राण जरी तो रक्षिसी जगी होईल तुझ पुण्य. कृपा करी गामावरी होईन तुझी कन्या कुमारी, मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी. ऐसे नाना परी देखा विपस्त्री करी महादुःखा, बोलन मानोनी राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पती ते भक्षिले देखोनी शाप बदली ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा ऐक काणी शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुते राजा होसी 12 वर्षे क्रमोनी. परी रमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे, अनाथा भक्षिले दुष्ट भावे. दुरात्म्या तू राक्षसा शाप देऊनी तयावेळी, पतीच्या अस्थी मिळवूनी जवळी काष्टे घालून या प्रबळी. अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षनिका. पुनरपी राजा होऊन ऐका आला पुले नगरासी. विप्र स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेसी सांगितले खून, म्हणे संग करितात तक्षण मृत्यूवासी आपणासी. ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाण त्याच्या वया प्राण पाहतसे. मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी, वनी कष्टला 12 वर्षी आपुले कर्मण चुकेचे. ऐकोनी सतीचे वचन शोके दाटला ते गहन, अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणितसे. मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलाविले परियसी, ब्रह्महत्या घडल्या मासे उमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात, तीर्थे आचरावी समस्त तेने पुनीत व्हाल तुम्ही. करोनी ऐसा विचार राजा निगे तीर्थासाचार, सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीतसे. ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण, यज्ञाधिक कर्मान्नदान ब्रह्मादिका देतसे. असे नाना तीर्थी करीत परी ब्रह्महत्या सवेची येत, अघोर रूपे असे दिसत कवणे परी न जायचे. कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मनाभितरी, हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होऊनिया. नगरा ब्राह्म प्रदेशी श्रमोणी राजा परियसी, चिंता करी मानसे वृक्षच्छाये बैसलासे. ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित, गौतम ऋषी अवचित तया स्थानासे पातला. राजा देखोनी गौतमासी चरणी लोळे संतोषी, नमन करी साष्टांगेशी भक्तिभावी करुणिया. आश्वासुनी तये वेळी गौतम पुषे करुणा बहाळी, क्षेम समाधान सकळे पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य अरण्य वासाचे काय काज, चिंता कुलित मुखांबुज कमनकारी घडले असे. ऐकोनी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून, शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज. प्रायश्चित्ते सकळ यज्ञादी कर्मे धर्माधिक, सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळाचरली. शमन न होय महादोष सवेची येता घोर वेश, प्रते आचरलो कोटीस न जाय दोष सर्वथा. आजेचेनी माझे सफळ जनन, दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण. म्हणून चरणा लागलो ऐकोनी रायाचे वचन, करुणासागर गौतमापन म्हणे भय सांडेगा निर्वाण वचन. तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारावयासी. गोकर्ण क्षेत्रासे भले स्मरण करिता गोकर्णासी, ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी. मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वधुनी मंदिर, निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री पर्येसा. जैशी अंधकारजनी प्रकाश वया जीवे अग्नी, चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाश वीन गती नव्हे. तैसे समस्त तीर्थाची पाप नचे जाये याची कारणे, सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय. सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी, प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा. रुद्रोपे द्रवीरची देखा जावोनी तया स्थानी ऐका, तप केले हो सकळी का कार्यसिद्धी होय त्या प्रती. भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणुनी, फळ होय त्या लक्ष गुणी. असे पुण्यक्षेत्र ऐसे जेथे ब्रह्मा विष्णू देखा, इंद्रादी देवा सकळी का साध्य झाले तपायका. या वेगळे काय सांगून जाना तो साक्षात ईश्वर, गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर. विष्णू निरूपे विनयार्थ समस्त देव तेथे येते, पुण्यक्षेत्री वास करीते. ब्रह्मा विष्णू इंद्रास येते, विश्वदेवे मरुद्गुण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले एक. प्रीती करी भक्तिपूर्वक बैसल्या सती तयस्थानी. अग्नी यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत, दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती. वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिमद्वार स्थळी.
प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तर वास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसु परियसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवाशी सदा वसोनी तया ठाई वृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वशिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातपासी भरद्वाज जैमणी जबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तिशीर राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारदात्री ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी परियसी सनकाधिक महातापसी उपनिषदार्थ उपाशिते अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्त्री मात्र शरीरेशी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तीशी चंद्रमौळीची परियसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर किम पुरुष सर्व सेविशी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळेक जाती पूजेशी तया स्थानी नाना शृंगार करोनी अनेक भूषणे विराजमानी सूर्यशिष्य विमाने वहनी येते वळंघुनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजा करणे ती सकाळी का महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिते मनकामना पावती त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात अगस्त्यादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्नि देवदानवादी येर वर लादले सर्वतया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड न गिळी महाबळेश्वर दर्शनी रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण येर सकळी वर लाधले स्थळी बिभीषण पूजितसे ऐशे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नाना परी लिंग स्थापिते आपुले नामी असे ख्याते तया नामी वर लाधले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामे लिंग देखा प्रतिष्ठा केली ते ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्तिवृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्रासे गहन लिंग तीर्थी असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्रानुपमासे सांगो किती विस्तारुण असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खूण समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयोगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायोगी लोहित द्वापारी सुवर्णपीत कलियुगी कृष्णवर्ण झाला सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंगापन कलियुगी मृद होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षटपापे दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनित होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय तयासे गती गोकर्ण लिंग दर्शने तये स्थानी पुण्य दिवसी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखादे समय गोकर्णासी जाय भक्तिनी मानुषी पूजा करिता सदाशिवाशी शिवपद निश्चय पावी जाना आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भीतरी स्नान करुणी समुद्र तीरी दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासे इति पादादी पर्वणीशी सूर्य संक्रांतीचे दिवसी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्यागण्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्टतसे अशीत पक्षे माघमासी शिवरात्री चतुर्दशी भिल्वपत्र वाहिले यासे दुर्लभासे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थानासता न जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थासे दुर्लभता निनता मूढ बधीर जाना उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गाशी जावया सोपान पद्धती असे परियसा ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जनयात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासे लागती लोकावधारा स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्तार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून याती प्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरूपिलेसी पूर्वी पावला कोण या पासी साक्ष झाली असेल विस्तारुणी त्यामासी सांगावे स्वामी करुणेसी म्हणून लागला चरणासाठी भक्ती करुनिया म्हणे गौतम ते वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिले असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तिथे जन्मात्र यात्रा रूपे करुनिया माध्यान काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते दुरोणी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी
शुष्क मुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी कृमी पडली अघोरी पूय शोणित दुर्गंधी कुशी रोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतही नाती विवळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंटकता शौच व्याधी असे बहुता सर्वांग शूळमा दुःखी विधवा आणि केशवपणी दिसे जैसे मुखमरणे क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे आयशी अवस्था चांडाळीसे आले वृक्ष छायेसे देह टाकीला धरणीसे तेजू पाये प्राणापुला प्राण त्यजिता तये वेळी विमान उतरी तत्काळी शिवदूत अतिबळी त्रिशूळ खटवांग धरोनिया टंकायुधे चंद्रभाळी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अति विचित्र दिशे विराज आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले ते वेळी आम्ही पुशिले शिवदूतासी आले ती कौन्याकार्यासी दूत म्हणती आम्हासी न्यावया आलो चांडाळी ते ऐकोनी दुधाचे वचन विस्मित झाले आमुचे मन पुनरुपी केला त्याशी प्रश्न ऐक राया तो एक चित्ते ऐशिया चांडाळे पापनिशी कैसी योग्य युमानिसी निवून या श्वानासी सिंहासनी कैसी योग्य या जन्मादारभ्येशी पापी पाप संग्रहासी ऐशी पापीन दुर्वर्तयसी केवी न्याल कैलासा नाहीशी शिवज्ञान न करीच हे तपसाधन दया सत्या कदानिनी इसी कैसे न्याल तुम्ही पशु मांसाहारीसी सदा करी जीवहिंसी ऐशिया दुष्ट कुष्टी पापिनिसी केवी नेता स्वर्ग भुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इशी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यागादी साधन नाही केले ने कधी न करी स्नान पर्व काळी नेने तीर्थ कवने वेळी अथवा वृत्तादी सकळे केले नाही ने कधी सर्वांगी पूय शोणित दुर्गंधी असे बहुत आयशी चांडाळी दुर्वर्त कैसिमाणी बैसबाल अर्चण जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांगतेची खुना कृमी निगती मुखातून पूर्वांजित काय केले ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नवे चिराचरी तुम्ही केवी न्यालईसी गौतम म्हणे रायासी ऐशी पुशली दुतासी त्यांनी सांगितलं आम्हाशी अद्यंत तये चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीची पूर्वापार सांगेन तुम्हा सविस्तर असे आश्चर्य परियसा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्याशी जाण सौदामिनी नामासे पूर्ण सोमबिंबासारिके मूक अति सुंदर रूपेशी उपवर झाली पितृगृहाशी न मिळे वर तियशी चिंता करी माता पिता न मिळे वर सुंदर दिशी उन्मत झाली 10 वर्षी मिळवून एका द्विजाशी गृहोत केसी लग्न केले विवाह झाली यावरी होती तयापतीचे घरी क्वचित काळेने परी होती नारी परियसा वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तत्कालिक विधी लेखी करून या ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुली घरा आणि ती तत्वता पतीचे दुःखे दुःखिता खेद करीते नारी अति सुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवशी चंचल होय मानसी परपुरुषा ते देखून या गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करी ते बाळी प्रगट झाले तत्काळी गोप्य नोहे पातक आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अति सुंदरी विषयी प्रति असे भारी स्थिर नोहे तिचे मन आयशे तिची आपातकाशी विदित झाले सर्वाशी वाळीत केले ती अशी माता पिता बंधुवर्गी माता पिता बंधुजन तिथे तिची निर्भूत सोन आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले परियसा शंका होती पहिली दिशी निशंक झाली विचारासी प्रकट रूप हरणीशी रमू लागली नगरात ती नगरी एकवानी रूपे होता अति लावण्य गुणी त्यासी तिने पूर्ववयस कोणी झाली त्याची कुलस्त्री त्या शूद्राची या घरी वर्त तसे ते नारी ऐशी पापिनी दुराचारी कुळवैरीण 42 स्त्रिय कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हि न सेवया राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोग संग्रहात स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हि न सेवे राज्य जाय द्विज भोगे द्विजक्षोभे येते नासे विषय सेवने शूद्रासविहरणीशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियशी शूद्रगृही असता नित्य मांसाहार दिशी मद्यपान उन्मतेशी होऊनी तया शूद्र महिषी होती पापिनी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत होऊनी परियसी छदिले वासुरहारसी मेष म्हणून पापिनी छदोनी वत्स परियसी पाक केला विनयशी शिर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासुर पाये जाऊनी धेनू देहावया लागी
वत्ससानी असे मेष, भ्रमित झाले अतिक्लेश, घरी पाहत असे शिरास, स्पष्ट दिशे वासरू, अनुतप्त होणे ते वेळे, शिवशिव म्हणे चंद्रमौळे, अज्ञान आणि ऐशी पापे घडले, म्हणून चिंती दुरात्मिनी, तया वत्स शिराशी निक्षेप केला भूमीशी, पती कोपेल म्हणून पर्यशी, अस्थि चर्म निक्षेपिले, जाऊनी सांगे शेजार लोका, व्याघ्रे वत्स नेले ऐका, भक्षिले म्हणून रडे देखा, पती पुढे येणे परी, आयशी कितीक दिवसावरी, नांदत होती शूद्रा घरी, पंचत्व पावली ते नारी, नेली द्वितीय पुरा, घातली तेशी नरकात, भोगभोगी अति दुःखित, पुनरुपी जन्मा चांडाळी जात, उपजली नारी परियसा, उपजदाची आंधळी, विद्रूप वर्ण जैशी काजळी, माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळी ती मायामोहे, उच्चिष्टान्न घाली ती तोंडा, स्वजन तेजे अखंडा, बाळपणी तयसी विघडा, पोषिता तिने परी, ऐसे असता वर्तमानी, सर्वांग झाले कुष्ठवनी, पंचत्व पावली पिताजननी, दरिद्री झाली निराश्रय, सर्वांग कुष्ठ वर्णपीडित, तिचे ती तियसी स्वजन भ्रात, भिक्षा मागुनी उदर भरित, रक्षण करी शरीरा पुले, येणे परी चांडाळी, वर्ततासे भूतकाळी, शुद्धीने पीडित सर्व काळी, आपण अंधकुष्ठ देही, न मिळे तिशी वस्त्रान्न, दुःख करीता ती गहन, ऐशी तिचे पूर्वकर्म झाली वृद्धा ती कष्टे, भिक्षा मागे जनाशी, मार्गी पडोनी हरणीशी, कधी न बरे उदर तिशी, दुःखे विलापे अपार, व्याधी असे शरीराशी, शिवणीत पोय परियसी, दुर्गंध येत असे महादोषी, सर्वांग कुष्टे गळतसे, ऐशी व्रतता मागमासी, लोक निघाले यात्रेशी, महास्थान गोकर्णासे, कलत्र पुत्र सहित देख, शिवरात्रीचे यात्रेशी, येती लोक देशोदेशी, चतुर्वर्ण असपासी, हरुषेती परियसा, देशोदेशीचे राजे देखा, हस्ती रथादी सहित ऐका, इति समस्त भूमांडलिका, महाबळेश्वर दर्शनाशी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, येती यात्रेशी विनोद, समारंभ वाद्यनाद, अमित लोक परियसा, किती हसती गायन करीती, धावती नृत्य करीत येते, शिवस्मरणी गर्जना करीते, यात्रा प्रसंगी जन देखा, ऐसे महाजना समवेत, चांडाळी गेली तेथे त्वरित, सर्वे भिक्षुक असती बहुत, तया सवे जात असे, येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली सायासी, करावलंबी महाजनाशी, भिक्षा मागे करुणावचने, लोक जाती मार्गात, शयन करी आक्रंदत, कर ओढो निमागत महाजन लोकासी, पूर्वीची पापी आपण पीडतासे याची कारण, भिक्षा घाला शुदा निवारण, म्हणून मागे सकाळी का, नेने कधीच वस्त्र प्रावरण, धुळीत लोळे आपण, शुद्धाक्रांत होतसे मरण, धर्म करा सकळाशी म्हणे, सर्वांगी रोगग्रस्त, वस्त्राविन बादेशित, अक्षय नाही शुद्धाक्रांत, धर्म करा सकळी कहो, पूर्वी जन्म शतांतरी, नाही केले पुण्य येरी, याची कारणे पीडित भारी, धर्म करा सकळीक, येणे परिमार्गात, चांडाळे असे याचित, ते दिवशी असे शिवरात्री व्रत, कोणी न घाली भिक्षातिशी, येरे विवळे शुद्धाक्रांत, जठराग्नी प्रदीप्तासे बहुत, धर्म करायसे म्हणत पडली मार्गात ते धबा, पूजेशी जाती सकळ जन, त्याते मागे आक्रोंदन, एक म्हणती हसवण उपवासाजी अन्न कैचे, हाते होते बिल्व मंजरी, घाली ती तेचे करी, अग्रून या पाहेरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे, कोपोनी टाकी त्या अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्री असता अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा, कोणी न घाली ती भिक्षातिशी, उपास घडला ते दिवशी, पूजा पावली त्या शिवाशी, बिल्व मंजरी शिवमस्तकी, इतुके पुण्य घडले तिशी, प्रयत्न न करिता परियसी, तुष्टला ईश्वर हर्षी, भवारणवाकडे केले, येणे परिचांडाळीशी, उपवास घडला अनायासी, तेथून उठली दुसरे दिवशी, भिक्षा मागावया कारणे, पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासी, चक्षुहीन मार्गाने दिसे जात असे, मंद मंद सूर्य रश्मी करुणी दिशी, दुःख होय असमह सहसी, पूर्वाजित कर्मी ऐशी म्हणती दूत, गौतमाते आयशी चांडाळी कष्टत, आली वृक्ष छाये समर्पित, तेजू पाहे प्राण त्वरित, म्हणून या आलो धावोनी, पुण्य घडले इशियाजी, उपवास शिवतिथी काजी, बिल्वपत्रेश्वर पूजे, घडले रात्री जागरण, तया पुण्य करुणीचे, पाप गेले शतजन्मीचे, हे प्रतिपात्रेश्वराचे, म्हणून पाठविले आम्हासी, ऐसे म्हणते शिवदूत, तेवरी शिंपुनिया अमृत, दिव्य देह पावणी त्वरित, गेली ऐका शिवलोका, ऐसे गोकर्णाशी स्थान, गौतम सांगे विस्तारून, रायासी म्हणे तो निघून, त्वरित जाई गोकर्णासे, जाताची तुझे पापे जाते, इह सौख्य परत्र उत्तम गती, संशय नदरिगा चित्ते, म्हणून निरूपी रायासी, परी सोनी गौतमाचे वचन, राजा म्हणे दृढ संतोषोन, त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण, पापा वेगळा झाला तो, ऐसे पुण्य पावन स्थान, म्हणून राहिले श्रीपाद आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन, नामधारका एक चित्ते, म्हणून सरस्वती गंगाधरू, सांगे गुरुचरित्र विस्तारू, श्रोते करुणी निर्धारो एक चित्ते परियसा, इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः।
श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.